रंगला मस्ती धमाल, खाला दंगा खुशाल, झाली घंटा आता मधली सुट्टी. घोरातून ये समोर दडलेले एक पोर, पाहिजे तयास मधली सुट्टी. किती रंग त्यांचे किती गंध त्यांचे, विचारून घ्या या फुलांना जरा. नको सारखी शिस्त आणि पहारे, मुलांना ती द्याना मुलांना जरा. किलबिल त्या पाखरास वाऱ्यावर वाहण्यास देत जाई पंख मधली सुट्टी. घोरातून ये समोर दडलेले एक पोर, पाहिजे तयास मधली सुट्टी. मधली सुट्टी. नमस्कार. मधली सुट्टीमध्ये मी सलील कुलकर्णी तुमच्या सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत करतो. शाळा चालू असताना ही लहान मुलं खूप विषय शिकत असतात, पण सुट्टीमध्ये एक गोष्ट मी या लहान मुलांकडनं शिकलो. तुम्ही सगळेही शिकलाच असाल की ही लहान मुलांना कुठेही गेली, बागेत गेली, शिबिरात गेली, मामाच्या गावाला गेली, तरी पटकन मिसळतात. तिथली मुलं आणि इथली मुलं वेगळी राहतच नाहीत. एकत्र मिसळून खेळ खेळायला लागतात, क्रिकेट खेळायला लागतात, सापशिडी खेळायला लागतात. आपण मात्र फार विचार करतो, दुसऱ्याला तपासून बघतो, हा काय करतो, हा कसा आहे याची खात्री करून घेऊन मग मैत्री करतो. लहान मुलं जितक्या सहज मिसळतात तितकं मोठेपणे नाही मिसळत आहेत. अशीच ही लहान मुलं जी इतकी सहजपणे मिसळली आहेत लोकमत बाल विकास मंचच्या निमित्ताने. तर आज लोकमत बाल विकास मंचची ही सगळी मुलं माझ्याबरोबर आहेत, यांच्याशी आज मी गप्पा मारणार आहे. सुट्टीमध्ये खूप धमाल करणार आहे आणि खूप धमाल करायची आता, कारण सुट्टी तर संपत आली. चल, पालकांना कायम असा प्रश्न असतो की मुलांना नेमक्या कुठल्या वयात गाणं शिकवावं, नाच शिकवावं, मुलं शांत कधी बसतील, ते वाचायला कधी सुरुवात करतील. पण असा काही नियम नसतो असं मला वाटतं, कारण प्रत्येक फुलाला आपण कधी फुलायचं हे ते फुल ठरवतं, ते झाड ठरवत नाही. अशीच आज काही फुलं, काही मुलं माझ्या बरोबर आहेत. तर आज सुरुवात करणारे मी डायरेक्ट अभिषेक पासून. हाय अभिषेक, काय कसा आहेस तू? चांगला आहे. काय चाललंय सध्या तुझं? अभ्यास करतोय, शिकतोय, शिक्षण. आणि काय आवडतं तुला करायला? मला चित्र काढायला आवडतं, गायन बोलायला आवडतं. खूप मोठा प्रश्न आपल्या देशासमोर असा आलाय की आपल्या पेट्रोलच्या किमती भयंकर वाढल्यात. माहितीये तुला का नाही माहिती? माहिती आहे. कसं माहिती झालं? म्हणजे पेपरामध्ये छापतात ना, जेवढी जेवढी सूचना भारतवाल्यांना माहिती आहे ते पेपरात छापतात. कोणाला सुज्ञ भारतवाले नाही का, जनताला माहित पडतं असं झालंय, मग ते पेपरात छापतात ना. पण आता पेट्रोल वाढल्याचा तुझ्या आयुष्यावर काय परिणाम झालाय? मला काय आयुष्याला परिणाम झाला? असं कसं? माझ्या नाही आयुष्यावर परिणाम काही नाही झाला. झाला? अरे असं कसं? तुमच्याकडे स्कूटर असेल, गाडी असेल. माझ्या मामाकडे आहे. मामाकडे ना? मग मामाला तर पडला ना, जास्त रुपये द्यायला लागणार. हा, मग तुला फरक नाही पडला? हा, मामाला फरक पडला असेल पण मला नाही पडला. तू मोठं झाल्यावर पडणार तुला डायरेक्ट. हा, असं कसं? आपल्या देशामध्ये पेट्रोल वाढल्यावर तुला फरक पडायला पाहिजे अभिषेक. मी फरक पडवून घेतो. आता पडत नाही फरक, पडवून घेतो. पण कसं करायचं मग आता? किंमत कमी कशी करायची? आता ओरडायला लागेल ते पेट्रोल वाल्याला, जरा ओरडायला लागेल त्याला, बोलल कमी कर भाव, मग तो कमी करेल ना. तुम्हाला खरं सांगतो, प्रचंड दंगा करतोस ना सुट्टीत? दंगा, मारामाऱ्या. मग ते तर असं ना, सुट्टी आहे मग करायचं लागतं ना. खेळायला कोण नसतं मग त्याला बुक्क्या बिक्क्या टाकायच्या आणि खेळायला लागायचं. बुक्क्या बिक्क्या टाकायच्या कोणाला? मित्राला. तर सुट्टी संपत आली, तुला माहिती आहे ना? हा, 15 जूनला. मजा येणार आहे तुला शाळेची, का तुला असं वाटतं की अजून सुट्टी चालावी महिनाभर? नाही, मजा यायला पाहिजे शाळेत. मजा यायला पाहिजे. घरी बसून काय शिकणार? शाळेत तरी शिकाल, मग मोठा होऊन काम तरी करेल चांगलं. काय होणार आहेस तू काम करून? सुट्टीत काम करून मग मोठा होईल आणि एकदम खूप पैसे कमवल आणि आईला जगवल. हे मला सगळे पिक्चर आणि सिरियल ओरिएंटेड उत्तर वाटतात. पैसे मिळेल, मोठा होईल, आणि ते तुमच्यासाठी वाटतं पण माझ्यासाठी नाही वाटत. काय पण कसे पैसे मिळवणार? असे नुसते पैसे नाही मिळत, काय काम करणार ठरवायला लागतं. तेच आता मोठं होऊन काहीतरी बनायला लागल. काय बनणार? आता मला काय माहित मी काय बनणार. अरे म्हणजे काय? बिझनेस करणार, डॉक्टर होणार, क्रिकेटर होणार? मी बिझनेस करणार. कसला? मेडिकलचं, औषधांचं दुकान. का रे? मला आवडतं ते. मला आयुष्यात पहिला छोटा मुलगा भेटला ज्याला पुढे जाऊन औषधांचं दुकान काढायचंय. का तुला औषधांचं दुकान काढायचं? म्हणजे मी बिमार झालं की मला जवळच्या जवळच असेल ना माझ्या दुकानातून आणायला, औषध आणायला. तू डायरेक्ट स्वतःला तू औषध देशील? नाही, मला हेच व्हायचंय, बिझनेसच करायचंय. बिझनेस काढायचा आहे म्हणजे भरपूर पैसे मिळतील, हो ना? पहिलं तुला असं समज की तुझ्याकडे एक मोठी बॅग वरून पैसे आले, पहिली गोष्ट काय करशील रे तू? काय नाही करणार, ज्या पोलीस कडे देणार. अरे पोलीस कडे नाही, तुझे पैसे तू कमवलेले.
मग माझ्याकडे ठेवल. पण काय करणार त्याचं? माझ्यासाठी नवीन कपडे घेणार, परिवारासाठी घेणार, अजून मस्ती करणार त्याच्यामध्ये. कार बी घेणार बाहेर जायला, मस्त एक स्कूटर घ्यायला, पप्पाला एक कार घेईल. सगळं सेट आहे, प्रोग्राम सब सेट आहे ना एकदम. तुम्हाला सांग, सुट्टीत सगळ्यात तुला काय आवडलं? कॅरम खेळायला. हो, तुला खूप आवडतो कॅरम. मग तू कॅरम प्लेअर का नाही होत मोठ्या होऊन? अभिषेक बचाटे कॅरमपटू भारताचा का नाही होत? मला आवडतो कॅरम, पण मला बिझनेस करायचा, कॅरम नाही खेळायचंय. खूप जास्त क्लॅरिटी आहे आत्ताच्या मुलांच्या डोक्यामध्ये. चांगलं का वाईट मला माहिती नाही, क्लॅरिटी आहे एवढं नक्की. अभ्यास आवडतो? हा, अभ्यास आवडतो, ही एक चांगली गोष्ट आहे. तुझ्या बिझनेसला शुभेच्छा. तुझ्या दुकानाच्या ओपनिंगला मला बोलव. हा हा, तुम्हाला पूजाला बोलवल मी माझ्या हेही दुकानाच्या. ठरलेलं आहे की पूजा त्याला मला बोलवणार. थँक्यू अभिषेक, ऑल द बेस्ट. हा, थँक्यू. आणि आता माझ्या बरोबर आहे एकदम गोड गब्बू गब्बू मुलगी, तिचं नाव आहे प्रिया. हाय प्रिया, हाय. कशी आहेस तू? बरी आहे. तू किती मॅचिंग सगळं, हेअरबँड व्हाईट आणि फ्रॉक व्हाईट, किती गोड फ्रॉक आहे हा. माझ्या मम्मीने सिलेक्ट केलाय. मम्मीने सिलेक्ट केला का? मग सुट्टीत काय चालू आहे प्रिया? तुला सगळ्यात काय करायला आवडतं? मला सगळ्यात ड्रॉइंग ड्रॉइंग का? कसलं चित्र काढतेस तू? घराचं, मोराचं. मोराचं. आणि अजून काय आवडतं तुला? गोष्टी बोलायला आवडतं. गोष्टी बोलायला आवडतात? कसल्या गोष्टी? भूताच्या. भूताच्या? भूत बीत असं काही नसतंच ग, का असतं? म्हणजे आत्याच्या अंगात गेलेले, एवढं मला आठवतंय. आत्ताच्या अंगात आलं होतं? चल ग, काहीतरी उगी सांगून मला घाबरवू नको. खरं सांगतेस का मला घाबरवायला सांगतेस? खरं सांगते. कुठून आलं भूत? ती एकटी रस्त्याने चालत होती तेव्हा. आणि काय केलं? एक भटजी होते, त्यांच्या घरी नेलं. मग गेलं भूत पळून? नाही, मग किती काय खूप प्रयत्न केले, शेवटी गेलो. पण तू बघितलंस स्वतः कधी? नाही. नक्की? नक्की. कसं दिसत असेल ग भूत? डेंजरस. म्हणजे तुला चित्र काढायचं, तू चित्र पण काढतेस आणि तुला भूताच्या गोष्टी पण आवडतात. मग भूताचं चित्र काढायला सांगितलं तर तू कसं काढशील? डोळे कसे काढशील? कुठल्या रंगाचे? रेड. रेड. आणि केस? व्हाईट. व्हाईट केस, रेड डोळे. नाक असेल का नसेल भूताला? असतील. काय नाक असतं. नाक असतं भूताला. दात? दात असणारच ना, डेंजर एकदम. डेंजर असे मोठे का? असं? हा. बरं, भूताचे हात आणि पाय कसे असतात असं माहिती? उलटे. उलटे असतात हात पण? हा. तुला किती माहिती असल्यासारखं बोलतेस ग तू. तू चित्र बघितलंस का भूताचं कधी? आत्याच्या अंगात आलं होतं ते पण काही दिसलं का कोणाला? दिसले आत्याच ना? हा. का भूत दिसलं? आत्या. मग काय घाबरायचं कारण असं वाटत नाही मला. आणि काय काय केलं सुट्टीत तू? गावाला गेली होती? सगळं देवदर्शन, गावी वगैरे सगळं. काय केलं गावाला? धम्माल गेलीस? एकदम मस्त, माझे फ्रेंड झाले. हो. आणि आता शाळा सुरू होणार थोड्या दिवसांनी ना? बोर झालंय? मग पण आता नवीन ड्रेस घ्यायचे, मग नवीन पुस्तकं आणायची, मग त्याला कव्हर घालायचं, अशी मजा नाही वाटत आहे तुला? वाटते ना. पण शाळेत बोर होतं का? हा, रिसेस मध्ये पण टाइम थोडाच देतात. अगं पण रिसेस मध्ये टाइम थोडा असतो, त्याच्यात तर मजा असते. मधली सुट्टीमध्ये हा, तुला माहिती का आपल्या कार्यक्रमाचं नाव काय? हो की नाही? मग त्याच्यामध्ये केवढी मज्जा असते. मग तू तर या वर्षी तिसरीत गेलीस ना तू? काय ठरवलेस तू की दुसरीत एक गोष्ट माझ्याकडनं जरा चुकलीच, ती आता मी तिसरीत करणार आहे, अशी कुठली गोष्ट? दुसरीत माझे मार्क्स जास्त नव्हते, मग ते तिसरीत करायचंय. आणि कुठली अशी गोष्ट होती की जी तू सॉलिड गेली होतीस दुसरीत? मी सर्वात सॉलिड गोष्ट आहे ना, मी इंडियाचं चित्र काढलं. इंडिया ड्रॉइंग मध्ये मी चांगलं केलं ना. व्हेरी गुड. मला असं वाटतं ना, तू आता तिसरीतली जी छोटी छोटी मुलं आहेत, जी मधली सुट्टी बघतात सगळे टीव्हीवरनं, त्यांना समजा तुला सांगितलं की चल तू एक मेसेज दे. मेसेज म्हणजे एक संदेश दे. हा, मेसेज मला समजलं. माहिती आहे ना तुला? हा, काय संदेश देशील तू सांग बरं. मैत्रिणींनो, मित्रांनो, सुट्टीचे काही उरलेले दिवस बाकी आहेत. हे उरलेले दिवस तुम्ही एकदम मज्जा करा त्या उरलेल्या दिवसात. आणि आता माझ्याबरोबर आहे शाहरुख खानचा मोठा फॅन हिमांशू. बरोबर आहे? हा. शाहरुखचा फॅन आहेस तू? सलमान. अरे त्याला कसं झालं लगेच सलमान? का रे, सलमान खानच का? बॉडी आवडते त्याची. अच्छा, म्हणून अशी तुझी ताकद असते.
कुठली स्टाईल तुला सगळ्यात आवडते रे सलमानची? बॉडीगार्ड मध्ये तर अशा झालं तर कसं कसं दाखव. हा माझ्याकडे माईक दे, दोन्ही हाताने दाखव. काय दंड आहेत, काय बॉडी आहे. डायलॉग कुठला आवडतो रे सलमानचा? एक बार जब मैंने कमिटमेंट कर ली उसके बाद तो मैं अपने आप की भी नहीं सुनता. क्या बात है. आणि बॉडीगार्ड कुठला? मुझ पर एक एहसान करना कि मुझ पर कोई एहसान ना करना. क्या बात है. मला कायम असं वाटतं मुलांच्या कानावर जे पडतं ते म्हणतात. बरं मला सांग, तुला स्टाईल तर सगळ्या सलमानच्या आवडतात, मला हे दिसतच आहे. घरी कोण कोण असतं? घर मम्मी पप्पा आणि आजी. आम्ही बोका पाळलाय तर बोका असतो. हो, हे मला खूप आवडलं. घरी कोण कोण असतं मध्ये जेव्हा बोका येतो ना तेव्हा हे उत्तर लहान मुलांकडनं आलेलं असतं, कारण त्यांना तो फॅमिली मेंबर वाटतो. हो की नाही? मग जास्त लाड कोणाचे होतात, तुझे का बोक्याचे? दोघांचे. हो. बरं मला एक सांग, बाबांची सगळ्यात कुठली गोष्ट आवडते रे, की माझे बाबा याच्यात सॉलिड आहे, असे कुठलेच बाबा करत नाहीत जे माझे बाबा इतके छान गोष्ट सांगतात? स्टंट करतात बाबा. म्हणजे कसे? म्हणजे स्टंट म्हणजे माहित नव्हतं, सगळं पप्पांनी सांगितले. डान्स लॉकिंग पॉपिंग सगळं पप्पांनीच सांगितलंय. पप्पांना अजूनही येतं. काय येतं? फक्त पप्पांना आता इथे दुखते थोडस जॉईंट्स पण नाही म्हणत त्याला, डान्स म्हणायचंय का तुला? डान्स आणि स्टंट्स ते खाली डोक्यावरती वय करतात ना, ते विंड मिल आणि हँड स्पिन सगळं येतं. सगळं येतं. मला इतकं गोड वाटतं. याच्या डोळ्यामध्ये याच्या वडिलांबद्दल जे कौतुक आहे ना. तर तुझ्या बाबांचं नाव काय? योगेश. योगेश, तुम्ही प्लीज हा एपिसोड बघा. तुमचा मुलगा ही सो प्राऊड ऑफ यू. आणि मला असं वाटतं की या वयामध्ये त्याला आता सलमान पेक्षा पण त्याचा जो मोठा हिरो आहे तर बाबा आहे, तो की नाही रे? सो तू असाच तुझ्या बाबांसारखा सॉलिड हो आणि अशी स्टाईल मार. आणि तुझं काय रॉकिंग पॉपिंग जे जे करशील त्याच्यामध्ये तुला ऑल द बेस्ट, मोठा हिरो हो आणि असंच हसरा राहा. ऑल द बेस्ट. पुन्हा एकदा मस्त गावे, हसावे, झुलावे, खुलावे, किती वाटते उतरून ओझे वयाचे चलारे, पहा कोवळे ऊन बोलावते. प्रत्येकाच्या मनात स्वप्न असतात. माझा त्या काळात असं स्वप्न नव्हती. काय व्हावं हे सांगणारं असं काही नव्हतं. आणि मुळात टिपिकल मिडल क्लास पण नाही, लोअर मिडल क्लास फॅमिली. वडील सरकारी नोकर होते, 3 भावंड असल्यामुळे प्रत्येकाकडे लक्ष द्यायला आधी वडिलांनाच 2-2 नोकऱ्या करायला लागायच्या, कारण आम्हाला शिकवायचं म्हणजे. त्यामुळे ते 2 नोकऱ्या करायच्या. सकाळी 5 वाजता यायचे, रात्री 10 वाजता यायचे. तर कधी बघणार आई पण मग शिवणकाम वगैरे हे करून मग आम्हाला तसं शिकवलेलं आहे. त्यामुळे तुला डॉक्टर व्हायचा, तुला पायलट व्हायचा असं काही नव्हतं. जे चाललंय ते करत राहायचं. फक्त काय एक असं आतून कुठून तरी वाटायचं की काहीतरी वेगळं करायला पाहिजे. मधली सुट्टी, मधली सुट्टी. ब्रेक नंतर मधली सुट्टीमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत. काय होतं सुट्टीमध्ये, हे जे व्यवसाय वर्ग, छंद वर्ग याला मुलांना पाठवतात ना, ते चला दिवसभर घरी बसण्यापेक्षा 2 तास कुठेतरी रमतील, आणि ते रमतीलपेक्षा पालक कमी दमतील म्हणून त्यांना व्यवसाय वर्गात पाठवलेलं असतं अनेकदा. पण या व्यवसाय वर्ग चालू असताना काही मुलांना मात्र त्यांचे काहीतरी गुण नक्की सापडतात. मनातल्या काहीतरी सुप्त गोष्टी अचानक मिळतात आणि त्याच्यातून मोठे काहीतरी करूही शकतात ते. तेव्हा आज जे परफॉर्मन्स बघणार आहोत ते मला खूप खुश आहे मी की वेगवेगळ्या शहरात जाऊन वेगवेगळे परफॉर्मन्सेस बघतोय. पण आज एक खूप नवीन गोष्ट मला कळली आहे की गायकांना, वादकांना नुसतं स्किल असून चालत नाही, वादकांना डोकं असावं लागतं. हे आज मी पहिल्यांदा बघणार आहे आणि तुम्ही पण बघा.
बात आहे. टाळ्या टाळ्या वाजव. क्या बात आहे विपुल. तुला मला एक सांग की असं का नेमकं तू डोक्याने का वाजवतोस? मला फार उत्सुकता वाटली, कारण मला 2-3 कारणं वाटली की तुला लहानपणी कोणीतरी सांगितलं असेल की अरे जरा डोकं वापर ना वाजवताना. असं झालं का? काय का तुला एक गंमत म्हणून तुला एकदा असं तू डोकं चुकून कीबोर्डवर पडलं आणि एकदम आवाज आला आणि तुला लक्षात आलं की अरे गाणंच वाजतंय, मग तू डोक्यानेच वाजवायला लागलास. त्याच्यापैकी काय झालं नक्की? माझ्यावरती देवाची कृपा असून मी हे कला शिकलो. देवाची कृपा सगळ्या कलाकारांवर असतेच रे, पण तुला छान 10 बोटं असताना असं का वाटलं की आपण डोक्याने गाणी वाजवूया? आमच्या खेडेगावात एखादा लगीन होता, तेव्हा एक कॅशो वाजवणारा डोक्यावर कॅशो घेऊन असाच नाचत होता कॅशो बंद करून. तर त्याच्याकडून मी ती कला बघितली, म्हणजे तो कॅशो बंद केलं नाचत होता तो. तर मी घरी आलो आणि माझ्या घरी म्हणजे आमचा बेंजो बँड आहे, तर माझ्या घरी पप्पाकडून कॅशो मागितला आणि असाच एक गाणी वाजवलं. मग तेव्हापासून मी शिकलो. क्या बात आहे. टाळ्या टाळ्या वाजव. आज 1 जून. अखेर जून महिना उजाडला. मे महिनाभर खूप छोटी छोटी दोस्त मंडळी माझ्याकडे जादूची कांडी मागायला येत होती. काही जणांनी पळवून न्यायचाही प्रयत्न केला, कारण त्यांची इच्छा होती की जादू करून मे महिन्यानंतर पुन्हा एकदा मे महिना व पुन्हा एकदा मे महिना असं करता येईल का. पण असं काही झालं नाही. पण आता बघूया की इथली ही छोटी दोस्त मंडळी ही जादूची कांडी वापरून काय काय मागतायत. जर मला जादूची कांडी मिळाली तर मी गदी माडगुळकरांना परत जिवंत करेन. मला जर ही जादूची कांडी मिळाली तर मी ही सुट्टी अशीच चालू ठेवेल. जादूची कांडी मिळाली ना तर भरपूर आईस्क्रीम, भरपूर चॉकलेट मिळाला. मला जादूची काठी मिळाली तर मी भरपूर आईस्क्रीम मागेल. जर मला जादूची कांडी मिळाली तर मी शाळेचा प्रिन्सिपल बनेल व मुलांना सूट देईल. पुन्हा एकदा मस्त गावे, हसावे, झुलावे, खुलावे, किती वाटते उतरून ओझे वयाचे चलारे, पहा कोवळे ऊन बोलावते. थँक्स म्हणणं ह्यांचा पण अपमान होईल माझ्या गुरूंचा, कारण त्यांनी त्यांचं काम म्हणून शिकवलं नाही किंवा त्यांचं काम म्हणून मला मारलं नाही. म्हणजे ते मला कुठेतरी मुलगा समजत होते, त्यांचा स्वतःचा मुलगा समजत होते, त्यांचं स्वतःचं कोणतरी असं समजत होते. त्यांनी जर दुर्लक्ष केलं असतं तर काही त्यांना फरक पडला नसता, फरक मला खूप पडला असता. मधली सुट्टी, मधली सुट्टी, पुन्हा एकदा मस्त गावे, हसावे, झुलावे, खुलावे, किती वाटते उतरून ओझे वयाचे चलारे, पहा कोवळे ऊन बोलावते. वर्षांचे पूल आज ओलांडून ये आल्याड, घे तुला हवीच मधली सुट्टी. आज मधली सुट्टीमध्ये जो माझा मित्र इथे आलेला आहे त्याच्याविषयी आपल्या सगळ्यांना खूप उत्सुकता आहे. आपण सगळे त्याला ओळखतो त्याच्या अतिशय दणकट अशा अभिनयातून. मराठीमध्ये, हिंदीमध्ये मला स्वतःला खूप अभिमान आहे. मी जेव्हा त्याचा चित्रपट हिंदी बघितला मला खूप अभिमान वाटला की येस आपला मित्र हिंदीमध्ये पण इतका छान त्यांनी ठसा उमटवला. आज आपण अफॅक हायस्कूल चेंबूरमधला एक विद्यार्थी जो आता एक स्टार आहे त्याला भेटणार आहे. संजय नार्वेकर. हाय संजय, कसं आहेस तू? तुला कसं वाटतंय शाळेत इतक्या वर्षानंतर? एक तर शाळा म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या फार जिव्हाळ्याचा विषय असतो की
ते सगळे पुन्हा दिवस आठवतात. पुन्हा त्या शाळेत पाऊल ठेवल्याबरोबर पहिलं आल्याबरोबर सरस्वती दिसणं, जिथून आम्ही एंट्री करायचो. मग त्या गेटवर आमचे मेंटलेच्या प्रिन्सिपल होते, अतिशय शिस्तीचे. ते स्वतः उभे राहायचे आणि सगळ्यांनी एका ओळीतच यायला पाहिजे. मुलांची वेगळी, मुलींची वेगळी असे यायचे. प्रत्येकांचं ड्रेस कोड म्हणजे गणवेश बरोबर आहे की नाही हे बघायचे. ज्यांचं नसेल त्याला बाजूला काढून, काय आधी प्रॉब्लेम काय सांग, का घातलं नाही. कोणा बरेच प्रॉब्लेम्स असतात की ओलाच होता, हे होतात. त्यांना जर पटलं तर हे करायचे, नाही तर ते शिक्षा करायचे. सगळ्यात ते एक शिस्त घेऊन आत यायचं. आत आल्यानंतर आपल्या वर्गात आल्यानंतर आता इथे कोणीही नाही आहे, पण तो दंगा एक कानावर येतो. आणि त्या सगळ्या आठवणी एक एक अशा त्या गोड आठवणी असतात आणि त्याने आपण भारावून जातो. तसा मी एक प्रकारचा भारावून गेलेलो आहे आत्ता आहे. पण तुला असं तू फ्लॅशबॅक मध्ये गेलास डोळे मिटून, शाळेतला एक दिवस आठवला तर शाळेतला संजय काय आठवतो फटकन? शाळेतला संजय म्हटल्यानंतर खरं तर मी खूपच खोड्या करायचो. म्हणजे मी असा कुठलाही लेक्चर नव्हता, फक्त PT आणि ड्रॉइंग ह्या 2 लेक्चर्सना मला शिक्षा व्हायच्या नाहीत. बाकी प्रत्येक लेक्चरला शिक्षा, कारण कधी होमवर्क केलेलं नाही मी. वर्गात पण दंगा करायचो. म्हणजे सगळ्यांनी सांगितलं शांत बस, तर मी हळूच कोणाशी बोलतोय, काहीतरी करतोय, कोणाच्या खोड्या काढतोय, असं व्हायचं. आणि प्रत्येक लेक्चरला मला शिक्षा मिळायच्या. एकतर ओणवा तरी उभा असायचो, बेंचवर तरी उभा असायचो, किंवा बाहेर ओणवा उभा असायचो. हे मला सगळं आठवतंय. शाळा ही एकट्याची नसते, शाळा ही अख्ख्या त्या वर्गाची असते. आणि तो वर्ग म्हणजे इथे आपण वर्गातल्या काही लोकांना बोलूया, कारण त्यांच्याकडनं मला बघायचं आहे की शाळेतला संजय नार्वेकर नक्की काय चीज होती. तर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत मधली सुट्टीमध्ये. आणि मला तुमचे चेहरे बघून खूप छान वाटते, कारण बाहेर तुम्ही आपापल्या कामामध्ये नक्की छान छान गोष्टी केल्या असतील, पण ती सगळी मंडळी शाळेत आल्यानंतर फार वेगळी दिसते असं मला कायम वाटतं. कारण शाळेत सगळे फक्त एका लेवलचे विद्यार्थी असतात, कोणी त्याच्यामध्ये मोठं नसतं, कोणी स्टार नसतं. असली तर हुशार मुलं आणि जरा कमी हुशार मुलं एवढंच असतं. तर तुम्हाला तुमचा वर्ग, तुमची शाळा आणि शाळेतला संजय नार्वेकर असं म्हणलं की तुम्ही तुमच्या घरच्यांना की हा माझ्या वर्गात संजय नार्वेकर होता, तो म्हणजे त्याच्या पुढे जे एक सांगत असाल ना ते मला हवंय. तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, संजयबद्दल अभिमानीने सांगतो की संजय 7वी ते 10वी आम्ही शाळेत एकत्र यायचो. आणि संजयला 1.5 फुटा म्हणून सगळे ओळखतात, पण त्याला एक वेगळं नाव होतं आमच्या इकडे. तो बरोबर 6:40ला माझ्या बिल्डिंगच्या खाली यायचा आणि आवाज द्यायचा सुहास सुहास म्हणून. तर बाकी सगळे गजर नाही लावायचे, 6:40ला संजय यायचा म्हणून उठायचे. आणि एक दिवशी एक काका मला म्हणाले, अरे तुझा मित्र आला नाही काय आज? म्हणजे तुम्हाला कसं समजलं? मला ऑफिसला जायला उशीर झाला आज मला, कारण संजय आला नाही त्या दिवशी, 6:40ला उठलो नाही. अशी एक माझी आठवण. आवाज तेव्हापासून हो, तो बास अजून तसाच आहे. मला वाटतं ते विनोदी कलाकाराची बीज तेव्हापासून त्याच्या अंगात होती. त्याचे चेहऱ्याकडे बघितलं की मला हसायलाच येतं. तो अशा पद्धतीने हावभाव करायचा ना बाईंकडे, मग त्याला उभं केलं की वगैरे असं असं ते ड्रेस करणार आणि मग असं बघणार बाईंकडे. आणि मग तो ज्या पद्धतीने असे हावभाव असायचे ना चेहऱ्यावर की सगळ्या वर्गाला हसू फुटायचं. माझी आठवण मधली सुट्टीतली आहे. आम्ही 25-30 पोरं शाळेच्या युनिफॉर्ममध्ये असताना खाली खेळायला जायचो. त्यावेळी 9:30-10च्या सुमारास मधली सुट्टी असायची आणि साधारणपणे त्यावेळी एखादा सद्गुणी माणूस ऑफिसला जायला निघालेला असायचा आणि एक एक करत आम्ही हा पुढे असायचा सगळ्यात, आणि आम्ही त्याच्या पाठी लाईन लावत हळूहळू हळू अशी 25-30 माणसं चालत जायचो. त्याला आधी त्याला कळायचं नाही की हे काय चाललंय. तो असा पाठीमागे वळायचा, हे काय चाललंय. मग त्याला कळायचं की हे आपल्याच पाठी येत आहे. मग तो वळायचा आणि आम्ही धूम पळत सुटायचो. एवढा आम्हाला नक्की आहे. एक सर होते आमचे, देसाई सर म्हणून, आणि त्यांचं म्हणजे एवढा ह्याच्यावरती प्रेम होतं की त्यांनी ह्याला सांगितलेलं की माझा जेव्हा क्लास चालू होईल त्यावेळेस बाहेर जायचं. आणि तो सर यायच्या आधी बाहेर जायचं, त्याला सांगायला लागायचं नाही. सर बोलायचं किती गुणी पोरगा आहे, आज्ञाधारक आहे. नेमकं काय करायचंच काय तो असं की शिकवता यायचं नाही काय म्हणजे गडबड करायचं काय असतं. तेव्हा सर ओरडलेले असतात किंवा शिक्षा केलेली असते, पण तेच सर जेव्हा एक शाळा सोडून 10 वर्षांनी भेटतात, 15 वर्षांनी भेटतात, तेव्हा फार वेगळी मजा येते. म्हणजे हे तुम्ही पण अनुभव घेतला, मी पण घेतला.
तर आपण तुमच्या शिक्षकांना बोलूया, कारण मला शिक्षकांकडनं संजयबद्दल ऐकायला जास्त आवडेल. आल्या आल्या शिक्षा करतील ते मला, नाही एका वर्षाची सवय झाली ना, आल्याबरोबर पहिली आल्या शिक्षा. वर्गाच्या बाहेर नाही पाठवलं. हो आल्या म्हणजे तू वर्गाच्या आधी बाहेर. एक लक्षात घे की विद्यार्थी काय किंवा आपला मुलगा काय 16 वर्षाचा झाला की मित्रासारखा वागवायला हवा. त्यामुळे आता आम्ही मित्रच आहोत. शिक्षक आणि विद्यार्थी हे नातं मागे पडलंय. जेव्हा शिकवायला वर्गात यायचात तेव्हाचा संजय तुम्हाला नक्कीच आठवत असेल, मला खात्री. बऱ्यापैकी आठवतो की अगदी. आणि त्याच्यातलं काय आठवतं हे सगळ्यात महत्वाचं? त्याच्यातला सगळ्यात पहिला गोष्ट म्हणजे मला आठवते जी त्याच्या आज एकंदरीत त्याच्या कारकिर्दीत पण दिसते, तो म्हणजे त्याचा व्रात्यपणा. त्या व्रात्यपणामुळे तो एवढ्या चांगल्या पद्धतीने नकला करू शकतो आणि काम करू शकतो. पीटीचा पिरियड असतो खाली आणि हात धरून बसलेला असतो वरती, वरून बूट टाकतो की खाली पडलेल्या लोकांना कुणाच्या तरी डोक्यात पडला पाहिजे. पण माझी चाणाक्ष नजर असल्यामुळे कुणी टाकलेला आहे बूट हा पाहिल्याने वरती जाऊन त्याला शिक्षा करा बघायला. काय असतं माहिती का की लहानपणी तो बऱ्यापैकी अभ्यासात तसा काय फार नसला तरी सुद्धा त्याच्यात एक असा गुण होता की जो नकला करायचा. त्या नकला करण्याचा गुण त्याने तोपर्यंत त्याला कळायचं नाही की आपल्याला काय करायचंय. जेव्हा तो पुढे मोठा झाला, कॉलेज 10वी पास झाल्यानंतर जेव्हा कॉलेजमध्ये गेला तर त्याला हळूहळू नाटकात आवड निर्माण झाली असणार किंवा आणखी काय असे वेगवेगळ्या त्या नकला करताना कोणीतरी प्रोत्साहन दिलेलं असणार. त्याच्यात तर मग तो पुढे गेला आणि त्याला त्याचा मार्ग सापडला. पण शाळेत असताना मात्र आम्हाला सतत आठवते की त्याला आम्ही बरेचदा त्या बरेचदा नंतरच्या पॉजमध्ये सगळं आलेलं आहे आणि त्यामुळेच तो पुढे जाऊ शकला. म्हणजे आज स्क्रीनवर तुम्ही तुमची मुलं नातवंड वगैरे असे खूप कसला बरे ना, याला मी शाळेत एकदा सॉलिड ठोकला होता असं सांगू शकत. कदाचित त्या मारामुळे कदाचित आज जे आहे ते त्याचंच फळ असेल. तर तुला एक साधारण 7वी 8वीत तू असताना काय तुझा एम होता की आपण आता काय करायचं? खरं सांगायचं ना म्हणजे प्रत्येकाच्या मनात स्वप्न असतात. मला त्या काळात असं स्वप्न नव्हती. काय व्हावं हे सांगणारं असं काही नव्हतं. आणि मुळात टिपिकल मिडल क्लास पण नाही, लोअर मिडल क्लास फॅमिली. वडील सरकारी नोकर होते, 3 भावंड असल्यामुळे प्रत्येकाकडे लक्ष द्यायला आधी वडिलांनाच 2-2 नोकऱ्या करायला लागायच्या, कारण आम्हाला शिकवायचं म्हणजे. त्यामुळे ते 2 नोकऱ्या करायचे. सकाळी 5 वाजता यायचे, रात्री 10 वाजता यायचे. तर कधी बघणार आई पण मग शिवणकाम वगैरे हे करून मग आम्हाला तसं शिकवलेलं आहे. त्यामुळे तुला डॉक्टर व्हायचा, तुला पायलट व्हायचा असं काही नव्हतं त्यावेळेस जेव्हा मनात भरलं. आणि मुळात दुसरा म्हणजे माझा गुण, एकतर सांगायला मी घरात तर पाहिजे, बाहेर जायचं, खोड्या करायच्या, मारामारी करायची, त्याच्यातच मन रमायचं. त्यामुळे कदाचित त्या काळात माझ्या मनात हे व्हावं ते व्हावं असं कधी विचार आलेच नाही. जे चाललंय ते करत राहायचं. फक्त काय एक असं आतून कुठून तरी वाटायचं की काहीतरी वेगळं करायला पाहिजे. हे चित्र बघायला इतकं छान वाटतं की शाळेतले विद्यार्थी विद्यार्थिनी सर असे भरभरून बोलतायत आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक बेसिकली तो नॉस्टॅल्जिया दिसतो ते दिवस. पण तरी हे चित्र इनकम्प्लीट आहे, कारण आता तुला कदाचित माहिती नसेल अजूनही तुझ्या वर्गातली काही लोक इथे आलेली आहेत, तर मी त्यांनाही बोलवतो. की तुम्हाला एक पटकन एक हायलाइट शाळेतला संजय असं म्हणलं की काय तुम्ही सांगा तुमच्या घरच्यांना? संजय बद्दल तर म्हणजे आम्ही विश्वासच नाही ठेवू शकत की संजय ऍक्टर होऊ शकतो. इतका मस्तीखोर मुलगा, टग्या आणि म्हणजे खरंच खरोखर आता पण मला असा चिमटा काढावासा वाटला, मला हाच तो संजय आहे का? आणि जर का सरांना हा तास घ्यायचा असेल ना तर सरांना हातात पट्टी घ्यावी लागेल. मला आठवतं चांगलं फोडून काढला होता संजयला. संजय आणि एका गोष्टीचा पायनियर होता. आमचे ना सर आठवतात, आपले प्रॅक्टिकलचे क्लास असायचे 2 तास. आधी मुलींना पाठवायचं तुम्ही, मग मुलांना. ह्या मुली सगळ्या जायच्यात ना त्या घरातने डबे घेऊन यायचे. तर आमचं काम असेल त्यांचे डबे उघडून आम्ही ते खायचो. ती सगळी कल्पनेची आयडिया ह्याचीच.
आणि मुली आल्या डबा उघडायच्या, अरे काहीच नाही आमचं सगळं संपलंय. आणि नंतर विचारायचं एकदम असं वाकून, काय आज डोसा होता ना, छान होता. क्या बात आहे का. एक मात्र आहे संजय, की आता एवढा मोठा स्टार झाल्यानंतर ह्या पद्धतीने तुझ्याबद्दल बोलायचा अधिकार जर कोणाला आहे तर फक्त तुझ्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींना, बाकी कोणी आहेच ना. म्हणजे बाकी कोणी बोलू शकत नाही, पण हे सगळ्या हक्काने काही बोलू शकतात. हो ना, आणि तो त्यांचा हक्क आहे. असं हे पण तू विचारू शकत नाही मला की हे बोलू शकतील का, असं नाही. तो त्यांचा हक्क तो बजावणार, सरांचा हक्क तो बजावणार. आणि दुसरं म्हणजे थँक्स म्हणणं ह्यांचा पण अपमान होईल माझ्या गुरूंचा, कारण त्यांचं काम म्हणून शिकवलं नाही किंवा त्यांचं काम म्हणून मला मारलं नाही. त्यांनी माझ्यावर प्रेम केलं म्हणूनच मला मारलं. मी वाईट वागू नये म्हणूनच मला मारलं. मी असं करू नये म्हणूनच मला मारलं. म्हणजे ते मला कुठेतरी मुलगा समजत होते, त्यांचा स्वतःचा मुलगा समजत होते, त्यांचं स्वतःचं कोणतरी आहे असं समजत होते. त्यांनी जर दुर्लक्ष केलं असतं तर काही त्यांना फरक पडला नसता, फरक मला खूप पडला असता. त्यामुळे त्यांनी ते केलं, त्याबद्दल मी थँक्स म्हणणार नाही, कारण मुलगा वडिलांना कधी थँक्स म्हणत नाही. शाबास शाबास. राखली ती मर्जी तुमच्याच वडीनं मी आले, फिरतीच्या या रंगीराया चिंबोली मी झाले. राया सोडात तर काळ येळ नाही बरी, पुन्हा भेटू कवा तरी साजना. मधली सुट्टी, मधली सुट्टी. सुट्टीमध्ये माझं सगळ्यात आवडतं काम काय असतं माहितीये सध्या? गोष्टी सांगणं आणि गोष्टी ऐकणं. कारण मी जसं नेहमी सांगतो ना, की आपण कितीही मोठे झालो तरी गोष्ट ऐकायला मला सॉलिड मजा येते. तुम्हाला काळवीट माहितीये? काळवीट असं हरिण असतं मोठं जरा, आणि त्याला अशी शिंग असतात, अशी मुकुटासारखी छान मोठी सुंदर दिसणारी अशी अशी अशी. तर एका जंगलात एक काळवीट राहत असतं. त्या काळवीटाला कायम असं वाटत असतं की माझ्यासारखं असं डिझाईन असलेला क्राऊन कोणाकडेच नाही. इतका सुंदर मुकुट, हो की नाही? अलेक्झांडरच्या डोक्यावर कसा असतो तसा मुकुट फक्त माझ्या डोक्यावर आहे. ना हत्तीकडे येतो, सिंह जरी जंगलाचा राजा असा त्याच्याकडे पण नाहीये. मोराकडे छोटूसा असतो, पिसाराच मोठा, पण त्याच्या डोक्यावर काही क्राऊन नाहीये. क्राऊन आहे तर फक्त काळवीटाला. तो सॉलिड भाव खात असतो बरं का, की सगळ्यांना म्हणत असतो की असा क्राऊन आहे. सतत पाणी प्यायला गेला तरी नदीत असं डोकं समोर धरलं तर स्वतःच्या क्राऊनकडे बघत बसतो की व्हॉट्स अ क्राऊन. आणि तेवढ्यात असं ते पाणी पिताना त्याचं लक्ष त्याच्या पायाकडे जातं. छोटूसे पाय असतात, एकदम एकदम काड्यांसारखे, असे काळे काळे टोकं असतात त्याची. त्याला अजिबात आवडत नाहीत त्याचे पाय. काळवीट कायम विचार करतं माझे किती घाणेरडे पाय आहेत. त्याला पायाबद्दल खूप न्यूनगंड असतो. न्यूनगंड म्हणजे इन्फेरिटी कॉम्प्लेक्स असतो, म्हणजे की शा असं आपण सारखं म्हणतो ना, शा, तसं काळवीट म्हणत असतं, हे काय माझे पाय घाणेरडे. एकदा तो असंच पाणी पित असतो, स्वतःच्या क्राऊनकडे बघतो, खुश होतो, स्वतःच्या पायाकडे बघतो, वाईट वाटतं. तेवढ्यात त्याला मागणं असा आवाज ऐकू येतो आणि एक चित्ता मागे उभा असतो. त्याला कळतं की चित्ता आपल्यावर हल्ला करणार, उडी मारणार. असं म्हणल्यावर तो सॉलिड जोरात पळत सुटतो. सॉलिड खूप जोरात धावतो चित्ता मागे. खूप जोरात काळवीट धावत असतो, चित्ता मागे धावतो. जात जात जंगलात येतो. जाळ्या असतात, खूप झाडं असतात. तिथे आल्यावर एका ठिकाणी धावता धावता एकदम त्याचा जो क्राऊन असतो ना, तो एका झुडपात अडकतो. आणि त्याला दिसत असतं, मागणं जाणवत असतं की चित्ता जवळ येतोय जवळ येतोय जवळ येतोय. आणि तो क्राऊन मात्र अडकून बसतो. खूप प्रयत्न करतो, क्राऊन काही निघत नाही. पण तो स्वतःचा पाय जोरात स्वतःला ढकलून 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 तो क्राऊन सोडवतो आणि पळत जातो पळत जातो पळत जातो आणि लपून बसतो. आणि मग चित्त्याला काही तो सापडत नाही. याच्यावरनं तुम्हाला काय लक्षात आलं? कोण मला सांगेल? ही गोष्ट आता इथे मी एका ठिकाणी थांबवली, कोण सांगणार आहे? आपण कोणत्याही गोष्टीवर घमंड करू नये. आपण जसे आहोत तसे चांगले आहोत. वा वा वा. पण ह्या गोष्टीतलं सांग ना, काय घडतं ते? त्या काळवीटाला ते शिंग खूप आवडतात, पाय नाही आवडत. पण त्या शिंगामुळे तो एकदम फसून जातो. जर त्याचे त्यावेळेस पायच नसते तर तो वाचला नसता. करेक्ट, व्हेरी गुड. अजून कोणाला बोलायचं?
आपल्याकडे जी चांगली गोष्ट असते ती बरोबर ठेवायची, पण आपल्यातल्या ज्या वाईट गोष्टी असतात त्या नेहमी सुधरवण्याचा प्रयत्न करायचा. आता हरिण आणि काळविटामध्येच त्याला तो मुकुट वाचवू शकला नाही, त्याने त्याला फसवलं, पण त्याचे पाय, त्याच्यामुळे त्याला पळता आलं. म्हणजे कदाचित असं असतं की आपली शक्ती कशात आहे हेच आपल्याला नक्की माहिती नसतं. तर या गोष्टीमधला मला फार एक महत्वाचा मुद्दा वाटतो जो तुमच्या आयुष्यात नक्की घडला असेल, की आपण आपल्या एखाद्या गुणाकडे दुर्लक्ष करतो आणि आपल्याला कोणीतरी ते लक्षात आणून देतो. जसं काळविटाच्या बाबतीत जर चित्ता आला नसतं तर काळविटाला कधी कळलंच नसतं की आपले पाय इतके महत्वाचे आहेत की ज्यांनी आपण इतकं चांगलं पळू शकतो आणि निसटू शकतो. या सुट्टीत आमच्या शाळेत ऑडिशन होती. मी ह्याच्या आधी कधीच म्हणजे असं कुठे गेलेली नव्हती. मला वाटायचं की मला ते येतच नाही. पण कसली ऑडिशन होती? एका पिक्चरची होती. मी तिथे गेले, थोडंसं म्हणजे बोलली, म्हणजे मला असं आधी वाटायचं की मी कुणासमोर म्हणजे असं बोलू शकणार नाही, पण आता मला ते जमायला लागतं. व्हेरी गुड. डान्स मला माहित नव्हते माझ्यात खूबी आहे, मी हे करू शकतो की नाही. मला मी नाही करू शकत, पण एकदा मी डान्स इंडिया डान्स मध्ये बघितलं आणि एकदाच प्रॅक्टिस करायला घेतली, आलं ना. मग आपण पळून बघितलंच नाही तर आपल्याला कळणार कसं आपण पळू शकतो. आमच्या शाळेत एके दिवशी सिंगिंग कॉम्पिटिशन होती, तर मला वाटत नव्हतं की मी एवढं छान गाणं बोलेल. तर मी त्या कॉम्पिटिशनमध्ये खेळ मांडियाला हे गाणं बोलले आणि डायरेक्ट मला फर्स्ट प्राइज मिळालं. तेव्हा मला खूप आनंद झाला. व्हेरी गुड. म्हणजे तू गाऊन बघितलंस म्हणून कळलं की तुझ्याकडे ती ताकद आहे गाण्याची. या सुट्टीत मला वाटलं नव्हतं की मला एवढा कराटेचा टॅलेंट असेल. मी या सुट्टीत अचानक नेपाळला गेलो आणि माझा फर्स्ट नंबर आला. मला वाटलं सुद्धा नव्हतं की माझा नंबर येईल म्हणून. कराटेमध्ये? हा. टाळ्या वाजवा एकदा. फर्स्ट नंबर आला कराटेमध्ये. अनेकदा काय होतं की आई वडिलांच्या प्रसिद्धीचा किंवा पैशाचा क्राऊन आपल्या डोक्यावरती असतो. वडिलांची मोठी गाडी असते, त्याच्यातून मुलगा उतरतो, त्याला वाटतं की हा क्राऊन आपलाच आहे आणि हा क्राऊन आहे, पण तो क्राऊन नसतो. ती कदाचित तुम्हाला लागलेली एक वाईट सवय असते, कारण तुमच्या देशात काहीच नसतं. खूप पैसे देऊन, खूप डोनेशन देऊन कॉलेजमध्ये ऍडमिशन वडील घेऊ शकतात, पण ते वडील घेऊ शकतात, तुम्ही नाही, कारण तुम्ही काहीच केलेलं नसतं. त्याच्यामुळे तो वडिलांच्या डोनेशनचा क्राऊन डोक्यावर ठेवण्यापेक्षा तुमच्या छोट्याशा पायाने धावायला पाहिजे, कारण तुमच्याकडे पण ताकद आहे धावायची. आई वडील आपल्याला मदत करतातच, पण तो क्राऊन घेऊन घमंड करायची नाहीये किंवा भाव खायचा नाहीये की माझे वडील हे आहेत, माझे वडील ते आहेत, मी काही करू शकतो शकते नाही. आपल्या पायांवर आपल्याला धावायला पाहिजे, तर आपल्याला चित्ता खाणार नाही आणि तर आपण पलीकडे पळून जाऊ आणि आपण यशस्वी होऊ. बरोबर ना? आवडली गोष्ट? मला पण खूप बरं वाटलं की मधली सुट्टीच्या निमित्ताने मी अशा गोष्टी सांगू शकतोय, कारण माणूस जेव्हा गोष्ट सांगतो तेव्हा ती सगळ्यात जास्त कोणाला सांगतो माहितीये? स्वतःला. त्यामुळे मला स्वतःला या गोष्टी ऐकून इतकं छान वाटतं, इतकं शिकायला मिळतं आणि मला खात्री आहे की टीव्हीवरच्या माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, छोट्या आणि मोठ्या, पण हे शिकायला मिळतंय. मग मज्जा आली की नाही आज गोष्ट ऐकायला, गप्पा मारायला? तुम्हाला माहितीये का, शाळा चालू होती, परीक्षा संपली आणि मग आपण या सुट्टीच्या डोंगरावर आलो. सुट्टीच्या डोंगरावर चढलो, खूप धमाल केली आणि आता हळूहळू सुट्टीचा डोंगर आपण उतरणार आहे. का? कारण या डोंगराच्या पलीकडे पुन्हा आहे शाळा, परत एकदा अभ्यास, आता शॉपिंग सुरू होणार, नवीन कपडे, नवीन शूज, नवीन दप्तर. किती मजा ना. खूप गोष्टी शिकायला मिळतात सुट्टीत पण आणि शाळा चालू असताना पण. आज आपण गोष्ट पण अशीच सांगितली ज्याच्यातून खूप शिकायला मिळालं तुम्हाला आणि मला. तोच आहे आजचा होमवर्क. तुम्ही एखादा छोटा प्रसंगातून काय शिकलात? प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादा प्रसंग घडतो. तुमच्या आयुष्यात असा कुठला प्रसंग घडला ज्याच्यातून तुम्ही खूप शिकलात? हे आम्हाला लिहून पाठवा आमच्या या पत्त्यावर. मधली सुट्टी 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400018. मधली सुट्टी @ZNetwork.com, झी मराठी @ZNetwork.com. जीव झाला येडा पिसा त्याचा नाही भरवसा तोला राहीना. राखली ती मर्जी तुमच्याच वडीनं मी आले. फिरतीच्या या रंगी राया चिंबोली मी झाले. राया सोडात तरी काळ येळ नाही बरी, पुन्हा भेटू कवा तरी साजना. मला जाऊ द्या न घरी, वाजले की बारा. मला जाऊ द्या न घरी, वाजले की बारा. मला जाऊ द्या न
सुट्टी बारा मधली सुट्टी